रुचकर जेवणाची थाली कोणाला आवडत नाही। आज मी अशीच एक थाली करून दाखवणार आहे। इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे। शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या वेळेस आपल्याला चांगल्या कोवळ्या वगैरे घ्यायच्या आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। नंतर भांड्यामध्ये पाणी ठेवायचं, त्याच्यामध्ये आपल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आणि त्याला 80% उकळू द्यायचे। आता त्याच्यासाठी मसाला कढईमध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे, त्यामध्ये धणे, जिरं आणि हे परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला तीळ सुद्धा मी त्यामध्ये वापर केलेला आहे, तीळ आणि लसणाच्या पाकळ्या। नंतर त्यामध्ये टमाटर टाकायचा आणि टमाटर चांगला शिजवण्यासाठी म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि सगळं हे आपल्याला कमी तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। आता थंड झाल्यावर आपल्याला मसाला अगदी बारीक करून घ्यायचा आहे, भाजीचा मसाला। आणि आता आपला मसाला सुद्धा झालेला आहे। आता गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे आणि गॅस चालू करायचा आहे। त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, तेल कमी जास्त तुम्ही टाकू शकता। आणि नंतर वाटलेला मसाला टाकायचा आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला हा मसाला एकसारखा होऊ द्यायचा आहे। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे। खालून लागू नये म्हणून आपण त्यामध्ये थोडं पाण्याचा वापर केला आहे। पाणी मिक्सरच्या पॉटमध्येच टाकलेलं होतं आणि तिखट, मसाला, हळद, धने पावडर हे आपल्याला परत त्यामध्ये मसाले टाकायचे आहे आणि उकडलेले आपले शेवग्याच्या शेंगा टाकायच्या, थोडंसं मीठ टाकायचं। तर याच्यासाठी आपल्याला एक वाफ चांगली होऊ द्यायची आहे आणि गरम पाणीच आपल्याला टाकायचं आहे। आवश्यकतेनुसार त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि मंद आचेवर आपल्याला ही भाजी छान होऊ द्यायची आहे झाकण ठेवून। अतिशय सुंदर आणि लवकर ही भाजी होते आणि त्यामध्ये आमसूल पावडर टाकलेलं आहे, कारण थोडेसे कडवट लागू नये म्हणून। बघा आपली इथे शेवग्याच्या शेंगाची भाजी झालेली आहे। आता दुसरी भाजी परत करणार आहे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि इथे कारले चिरून घ्यायचे, त्यामध्ये मीठ टाकायचं, थोड्या वेळ राहू द्यायचं 10 ते 15 मिनटं आणि नंतरच आपल्याला हे कारले यूज करायचे आहे। आता कारले आपल्याला चांगले तेलावर होऊ द्यायचे आहे। नंतर परत आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे, मोहरी टाकायची आणि नंतर जिरं टाकायचं। जिरं चांगलं तडतड झालं की नंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। 2 कांदे टाकलेले आहे। अद्रक आणि लसूण याची पेस्टसुद्धा आपल्याला कांद्याबरोबरच होऊ द्यायची आहे। आता एक टमाटर टाकलेला आहे आणि त्यामध्येच आपल्याला मीठ, तिखट टाकायचं, थोडेसे धने पावडर, असे रोजचे आपल्याला मसाले टाकायचे आहे आणि ते आपल्याला होऊ द्यायचे आहे। लगेच आपले कारले टाकायचे आहे आणि भाजी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। थोडी भाजी आपल्याला चिमू द्यायची आणि थोडीशी मी त्यामध्ये साखर टाकलेली आहे, तुम्ही गुळाचा सुद्धा त्यामध्ये वापर करू शकता। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, अगदी 1 चम्मच आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। आणि आता आपली पूर्ण भाजी झालेली आहे। आता गरम गरम पोळ्या, शेवट मात्र आपल्याला पोळ्या करायच्या आहे। पोळ्यासुद्धा मी असे फुलक्यासारख्याच पोळ्या करणार आहे। तव्यावर टाकायची आपल्याला पोळी आणि एक साईड झाली की 2 साईडनी चांगल्या होऊ द्यायच्या आणि नंतर आपल्याला गॅसवर आपल्या अशा पोळ्या करून घ्यायच्या। आता तुम्ही आपल्या आवडी पद्धतीने तुम्ही पोळ्या करू शकता। आता ताटामध्ये दही ठेवलेलं आहे, बाजूला भाजी ठेवलेली आहे, कारल्याची भाजी आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी ठेवलेली आहे, बाजूला भात ठेवलेला आहे आणि पोळ्या ठेवलेल्या आहे। आजच्या जेवणामध्ये मी 2 भाज्याचा उपयोग केलेला आहे आणि अतिशय रुचकर आणि सिंपल अशी आजची थाली झालेली आहे। जर तुम्हाला अशी थाली आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा। कसा वाटला व्हिडिओ?